Today we are learning Unit 1.2, the fun they had, 9th standard, page number 6. त्यांनी मजेत घालवलेला वेळ, द फन दे हॅड. तर या पाठाचा आपण अर्थ इथं बघणार आहोत. मार्गे किंवा मार्जी असा शब्द आहे. मार्गे पण म्हणू शकताय, मार्जी पण म्हणू शकताय. तर आपण मार्जेने असं म्हणूया. मार्जी इवन रोट अबाउट इट दॅट नाईट इन हर डायरी. त्या रात्री मार्जीने तर तिच्या डायरीमध्ये त्याविषयी लिहिले देखील सुद्धा. ऑन द पेज हेडेड 17 मे 2157 2001-57 she wrote, today Tommy found a real book. 17 मे 2157 या मतळ्याखाली तिने लिहिले, आज टॉमीला खरेखुरे पुस्तक गवसले, आज टॉमीला खरेखुरे पुस्तक मिळाले. टुडे टॉमी फाउंड अ रियल बुक. इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. ते अत्यंत जुने पुस्तक होते. मार्गेज ग्रँडफादर वन्स सेड दॅट वेन ही वॉज अ लिटिल बॉय, हिज ग्रँडफादर टोल्ड हिम दॅट देर वॉज अ टाइम वेन ऑल स्टोरीज वेअर प्रिंटेड ऑन पेपर. ते खूपच जुने पुस्तक होते. मार्गीचे जे आजोबा होते त्यांनी ते एकदा म्हणाले होते की ते लहान असताना, म्हणजे कोण, आजोबा लहान असताना, त्यावेळी त्यांच्या आजोबांनी त्यांना सांगितले होते की एकेकाळी सर्व कथा या कागदावर छापल्या जायच्या. आलं लक्षात? समजलं का? They turned the pages which were yellow and cranky, and it was awfully funny to read words that stood still instead of moving in the way they were supposed to on a screen, you know. त्यांनी ती पिवळी पडलेली आणि चुरगळलेली किंवा दुबणलेली पाने उलटली आणि काय सांगू, एरवी पडद्यावर जसे हलत राहायला पाहिजे होते तसे न हलता किंवा न सरकता नुसते स्थिर राहिलेले ते शब्द वाचायला त्यांना अतिशय गंमत वाटली. म्हणजे आता पुस्तकातले शब्द हलणार नाही तसेच आहेत, कारण या मार्गीला काय सवय आहे, हलणारी स्क्रीन, पळणारे शब्द वाचायची, पाहण्याची सवय आहे. आणि हे पुस्तक पहिल्यांदाच तिने उघडलं आणि पाहते तर काय, सगळे शब्द उभे आहेत, जे हलत नाहीत, जे स्थिर आहेत. आणि हे वाचताना तिला खूप गंमत वाटली. आलं लक्षात? अँड देन वेन दे टर्न बॅक टू द पेज बिफोर इट हॅड द सेम वर्ड्स ऑन इट दॅट इट हॅड वेन दे रीड इट द फर्स्ट टाइम. आणि त्यांनी पुन्हा मागचे पान उलटले तर काय, त्यावर तेच शब्द होते जे त्यांनी आधी वाचलेले होते. म्हणजे आता प्रत्येक शब्दात ABCD हे आहेच ना, A to Z शब्द असणारच आहेत ना, म्हणजे वेगळा शब्द असणार आहे का काय, नाही. म्हणून ते म्हणतायत, आणि त्यांनी पुन्हा मागची पानं उलटली, पाहिले तर काय, त्यावर तेच शब्द होते जे त्यांनी आधीच वाचले होते. शी, GEE म्हणजे काय, शी सेड टॉमी. टॉमी म्हणाला, शी, व्हॉट वेस्ट, काय ही नासाडी. वेन यू आर थ्रू द बुक यू जस्ट थ्रो इट अवे. काही नासाडी, बहुतेक पुस्तक वाचून संपलं की ते फेकूनच देत असावेत, म्हणून इतकं चुरगळलेलं आहे, फाटलेली पानं आहेत, पिवळी पडलेली पानं आहेत, असं तो म्हणतोय. यू जस्ट थ्रो इट अवे, आय गेस, मला असं वाटतं. आवर टेलिव्हिजन स्क्रीन मस्ट हॅव हॅड अ मिलियन बुक्स ऑन इट अँड इट्स गुड फॉर प्लेंटी मोअर.
तो पुढं सांगतोय की आपल्या टेलिव्हिजनच्या पडद्यावर लाखो पुस्तकं असतील, आणखी बरीच पुस्तकं त्यात मावू शकतील, असं कोण म्हणतोय? टॉमी म्हणतोय. आवर टेलिव्हिजन स्क्रीन मस्ट हॅव हॅड मिलियन बुक्स ऑन इट अँड इट्स गुड फॉर प्लेंटी मोर. आय वुडंट थ्रो इट अवे. पण मी काही तो फेकून देणार नाही. जसं त्यांनी हे पुस्तक वाचून फेकून दिलं असेल, तसं टेलिव्हिजन स्क्रीनवरचं पुस्तक, लाखो पुस्तक आहेत त्याच्यामध्ये, आणखीन मावू शकतील आणि ते आपण फेकून देऊ शकत नाही किंवा मी फेकून देणार नाही, असं टॉमी म्हणतोय. सेम विथ माय सेड मार्गे. मार्गे म्हणाली, मी सुद्धा. शी वॉज 11 अँड हॅडंट सीन ॲज मेनी टेलिबुक्स ॲज टॉमी हॅड. ती 11 वर्षाची होती. कोण 11 वर्षाची होती? मार्गे. मार्गे 11 वर्षाची होती. शी वॉज 11 अँड हॅडंट सीन ॲज मेनी टेलिबुक्स ॲज टॉमी हॅड. आणि तिने टॉमी इतकी टेली पुस्तके वाचलेली नव्हती. जेवढी टॉमीनं वाचलेली होती तेवढी मार्गेनं वाचलेली नव्हती, कारण मार्गे 11 वर्षाची होती. आणि पुढं दिलेलं आहे, आणि टॉमीचं वय दिलेलं आहे, आणि तो किती वर्षाचा होता? ही वॉज 30. आणि टॉमी किती वर्षाचा होता? 13 वर्षाचा होता. शी सेड, वे डिड यू फाइंड इट. ती म्हणाली, तुला हे कुठं सापडलं? इन माय हाऊस. ही पॉइंटेड विदाउट लुकिंग बिकॉज ही वॉज बिझी रिडिंग. माझ्या घरात. त्याने न बघता नुसते खुणेने सांगितले, कारण तो वाचण्यात गुंतलेला होता. इन द अटिक. माळ्यावरती मला सापडलं. व्हॉट्स इट अबाउट. कशाबद्दल आहे? स्कूल. शाळेबद्दल. त्यानं उत्तर दिलं. मार्गे वॉज स्कॉर्नफुल. मार्गेनं तिरस्कारानं बघितलं. स्कूल. शाळेबद्दल. व्हॉट्स देअर टू राईट अबाउट स्कूल. आय हेट स्कूल. शाळेबद्दल काय लिहायचं? मला तर शाळेचा तिटकार वाटतो. मला तर शाळा अजिबात आवडत नाही. मार्गे ऑलवेज हेटेड स्कूल बट नाव शी हेटेड इट मोर दॅन एव्हर. मार्जीला शाळा कधीच आवडत नसे, पण आता तर तिला शाळेचा आणखीनच तिटकार वाटू लागला होता. The mechanical teacher had been giving her test after test in geography, and she had been doing worse and worse until her mother had shaken her head sorrowfully and sent for the country inspector. Mechanical teacher तिला एका पाठोपाठ एक भूगोलाच्या टेस्ट देत होते आणि ती अधिक वाईट कामगिरी करत होती. शेवटी तिच्या आईने वैतागून आपल्या डोक्याला हात लावला आणि ती तिला काउंटी इन्स्पेक्टरकडे घेऊन गेली. म्हणजे भूगोलाचा जो भाग होता तो भरभर सरकत असेल, त्यामुळे तिला ते लवकर लक्षात येत नव्हतं ते काय शिकवत आहेत. म्हणजे फास्ट झालं असेल, त्याचा मेकॅनिकल काहीतरी बिघड झाला असेल, त्यामुळे तिच्या ते लक्षात येत नव्हतं. आणि त्याने दुरुस्तीला कुणाकडे नेला? काउंटी इन्स्पेक्टरकडे ती घेऊन गेली. आता हा काउंटी इन्स्पेक्टर जो मेकॅनिकल दुरुस्त करणारा जो होता, त्या व्यक्तीचं इथं वर्णन दिलेलं आहे. ही वॉज राऊंड लिटिल मॅन with a red face and a whole box of tools with dials and wires. तर तो व्यक्ती लालसर चेहऱ्याचा, तो एक गोल मोठल बुटका माणूस होता आणि त्याच्याकडे डायल्स अँड वायर्सनी भरलेली एक अख्खी पेटी होती. ही स्माइल्ड ॲट मार्गे अँड गेव हर अँड ॲपल, देन टूक द टीचर अपार्ट.
मार्जीकडे पाहून तो हसला आणि त्याने तिला एक सफरचंद दिले. मग टीचरचे तुकडे वेगवेगळे केले. टीचर म्हणजे कळलं का, तो जो काय बॉक्स असेल त्याचं तुकडे वेगळे पार्ट बाजूला काढलं सगळं. He smiled at Marge and gave her an apple, then took the teachers apart. Marge had hoped he wouldn't know how to put it together again, but he knew how all right. And after an hour or so, there it was again, large and black and ugly, with big screen on which all the lessons were shown and the questions were asked. मार्गेला असं वाटलं की हा आता सगळे या टीचरचे तुकडे वेगळे वेगळे केलेले आहेत आणि आता तो परत जोडू शकणार नाही असं मार्गेला वाटलं. पण तसं मात्र घडलं नाही. घडलं काय, हे पुन्हा कसं जोडायचं हे त्याला ठाऊक नसेल तर बरे असं मार्गी विचार करत होती. पण त्याला मात्र ते बरोबर माहीत होते आणि सुमारे तासभर तो दुरुस्त करत होता. तो दुरुस्त होऊन तयारी झाला. मोठा आणि काळा आणि कुरूप असा त्याच्या मोठ्या पडद्यावर सर्व धडे दाखवले जात आणि प्रश्न विचारले जात. Large and black and ugly with big screen on which all the lessons were shown and the questions were asked. That wasn't so bad. ते एवढे अवघड नव्हते. The part Marge hated most was the slot where she had to put homework and test paper. पण मार्जीला सर्वाधिक नावड होती ती गृहपाठ आणि चाचणीचे पेपर्स द्यावे लागत असत अशा त्या विभागाची तिला ती आवड नव्हती. That wasn't so bad. The part Marge hated most was the slot where she had to put homework and test paper. She always had to write them out in punch code. They made her learn when she was 6 years old, and the mechanical teacher calculated the marks in no time. अशा त्या विभागाची ती 6 वर्षाची असल्यापासून त्यांनी तिला पंचकोड म्हणजे सांकेतिक लिपी शिकायला लावले होते आणि त्या लिपीमध्येच तिला उत्तरे लिहावी लागत आणि मग क्षणार्धात मेकॅनिकल टीचर तिचे गुण मोजत असे. राहिलेला पार्ट आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.